कशी असेल मजेतच असताना की नाही. आज काय झालं, मी ना खूप काम करत होते, पसारा हे ते आवरलं, तर त्यामुळं मला काही व्हिडिओ टाकायला वेळच नाही मिळाला. मी आत्ता चपात्या केल्या माझ्यासाठी, आंघोळ केली, उशिरा केली कारण का कामच चाललं होतं ना, आणि थोडा वेळ आराम केला. सांगायचं म्हणजे बघा काय असतं सांगू का, आपण एखाद्याच्या कार्यक्रमाला गेलो, समजा कोणाचं लग्न आहे, कोणाचा बड्डे आहे, कोणाच्या घरी काही फंक्शन आहे, तर आपण रिकाम्या हाताने जात नाही आहे ना, आणि घरभरणी आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे. तर आपण कोणाला ना कोणाला काहीतरी गिफ्ट देतो, जसं आपली ऐपत आहे तशी 200चं 500चं 1000चं 3000 5000 6000 10,000 असं देत असतो. सांगायचं म्हणजे आता काय झालेलं आहे, मागच्या डिसेंबर महिन्यात आमच्या नातेवाईकांचं एकाचं मुलाचा काहीतरी छोट्या मुलाचा कार्यक्रम होता, तर मी काही गेली नव्हती बाई. आता ते त्यांनी बघितलं कुणी काय दिलं कुणी काय नाही दिलं, मग आम्ही एवढं दिलं, मग आम्हाला कोणी काय दिलं. म्हणजे असे लोक पटकन बोलून दाखवतात नाही का. आणि द्यायला पाहिजे खरं तर. मी तर गेलेच नव्हते, मला तर काय त्याच्याबद्दल माहिती नाही. मी का नव्हते गेले सांगू का, थंडी खूप होती आणि माझा दात हे ना खूप सुजला होता, मला काही खाता येत नव्हतं, मुख्य कारण हे होतं. आणि त्यामुळे मी गेले होते. त्यांना खोटं वाटलं, असू द्या, खोटं वाटलं असेल काही असेल, आपण त्याच्याबद्दल विचार नाही करायचा. कारण माझा हा दात आतून खूप असं सुजलेलं होतं दाढीची ठिकाणी, आणि मला पण करता येत नव्हतं, आणि थंडी होती, आणि थंडीमुळं माझी हे नव्हती म्हणजे दात दुखत होतं, आणि त्यामुळं मी काही गेली नाही. आता त्यांनी ते सर्व पाहिलं, कुणी काय दिलं कुणी काय नाही दिलं, कुणी छोटे कपडे झालेले दिले, तर मग ते परत त्यांना 300-400 रुपये देऊन बदली करावं लागलं. म्हणजे असं काय 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 सांगतात आहे ना, आपलेच नातेवाईक आपल्याला सांगतात कालांतराने. आणि काय झालं, मी 3-4 महिने बोलत नव्हते, तर मी काल बोलले, तर ते कळालं मला की कोणी काय दिलं कोणी काय नाही दिलं. मग त्या बाईने फटाफटा पाडाच वाचला ना, की असं असतं का तसं असतं का. तर बाई मी ना आता ना इथून पुढं कानाला हात लावला आहे, कानाला. माझी जर ऐपत असली, माझ्या जर पाकिटात पैसे असले तरच मी जाणार, नाही तर मी कोणाचंच खाणार नाही. कारण का लोक मागून बोलून दाखवतात नाही का. त्यामुळं बाई मी कानाला खडा लावला आहे आता. मला भले भिकारी म्हणू दे, गरीब म्हणू दे, पैसे नाही म्हणू दे, ते चालेल, पण तुमचं फुकट नको बाई मला. तुम्ही मागून लोकांना बोलून दाखवता, तोंडावर बोलता फटाफट. आपण तर गेलो नव्हतं, मला तर काही माहिती नाही काय झालं काय नाही, कुणी काय दिलं कुणी काय नाही दिलं, ह्याचं तुम्हाला काही का नाही. नको बाई, मी तर म्हटलं ना, देवा प्रभू बरं झालं माझ्यासमोर आलं, आणि बरं झालं बाई मी गेले नाही, आहे की नाही. हां, आणि जर मी काय दिलं नसतं तर मला पण म्हटले असते की फुकट खाऊन आली बाई. नको, असे असतात नातेवाईक. आता काल पण आमच्या नातेवाईकांचं एका लग्न झालं, त्यांनी आम्हाला नाही सांगितलं, सख्खे एकदम सख्यातले सख्खे नाही सांगितलं. आनंद वाटला, कारण का आपली ऐपत नाही एवढा मोठा आहेर करायची, आणि किती पण मोठा आहेर केला ना तरी लोक त्याच्यामध्ये खोडी काढणारच, हो की नाही. त्यामुळं ते न गेलेलं बरं, आणि त्यांनी न बोलवलेलं ते बरं. कसं आहे, तुम्हाला बरं वाटतंय का, हो की नाही. आपण किती जीव आपल्या घरातला खर्च कमी करून आपण लोकांना आहेर करायचं, पण त्यांना त्यांची किंमत नाही, मग कशाला आपण हे करायचं. मग त्यापेक्षा एखाद्या गरीबाला 200 500 दिले तर त्यांना तरी महत्त्व लागतं, हो की नाही. हल्ली पैसा फार महत्त्वाचा झाला आहे ना. ज्याच्या खिशात पैसा, त्याला माणसं जवळ करणार, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणी नाही जवळ करणार. मग ते आहेर बघतात की आहेर किती दिला, पैसे किती दिले, नोटा किती टाकल्या नाही का. हल्ली असं झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी आहे, माझ्याच घरात असं नाही, प्रत्येक ठिकाणी हेच आहे. आता मी ठरवले माझ्या मनाशी कालपासून की नाही बाई, आपण नाही ना, किती पण आपल्याकडं काही असू दे नसू दे, आपण बघून जायचं की बाई माझ्याकडं आहेर आहे ना. मग परत ते म्हणतील 500 दिला, 100च दिले, 200च दिले, ते नाही म्हणणार की गरीब परिस्थिती आहे, त्यांची ऐपत आहे, त्यापेक्षा जास्त दिलं त्यांनी, ते नाही. मग त्यात रिक्षाचा खर्च आला, जाण्याचा खर्च आला. हल्ली जाणं येणं किती महाग झालेले माहिती आहे का. मी तरी बसनीच जाते एकटी म्हणून. बाकीचे तर येतात ओला उबेर काय काय करून, मग त्यांना किती पैसे लागतात नाही का. असं आहे माणसाचं, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, परिस्थिती पाहावी लागते, आहे की नाही. ह्यांच्या घरात किती कमवते आहेत काय. आता काल माझा भाऊ गेला होता ना, त्याने भरपूर केलं सगळं काही, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून केलं, हो की नाही. असं आहे बघा, हल्ली माणसं फक्त पैसा बघतात, कोण देतंय कोण घेतंय, प्रेम नाही बघत की बाबा ही व्यक्ती आली आपल्या लग्नाची शोभा वाढली, हे नाही, पैसे.